हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी. आपल्या घरी मोठा प्रोग्राम असतो. मोठा म्हणजे घरातल्या घरातच असतो, पण आधीपासून असतो. सो बघा आपला प्रोग्राम. चलो. आणि आपण मस्तपैकी कृष्णाचा पाळणा वगैरे सजवला आहे. सोम आणि मी हे फुलं वगैरे लावून. आणि आजी तर झोपलाय. आजी हाय कर. हाय हाय कर. हाय. आणि आपली जाडी बा आहे. आणि हा आपला भाकरीचा पीठ मळ्या. भावा हे काय बरोबर आहे रे तुझं. ती रील मला वाटते तुझ्यासाठीच आहे. कॉपी करायची नाही, खोट बोलायचं नाही. म्हणजे बघ ते रील्स मध्ये काय दाखवतात, सगळे स्वतःचा एक वेगवेगळा बिझनेस टाकतात. तू वेगळाच बिझनेस टाकलायस, भाकरी उद्योजक. नाद नाही करायचा. हमको मेरे को नहीं समझता कुछ भी. हमको हाथ बंधे थे, ऐसे थे हाथ मेरे, इसलिए मेरे ये लगाया था. पर क्या करे, अब करना पड़ता है घर के लिए. गाईस तुम्ही तरी कधी घरी एवढं पीठ मळलेलं, एवढा भरलेला त्यांनी ते एकट्याने मळलं आहे. आजी बरोबर बोलतोय ना. आजीस मध्ये आणि नातवास मध्ये कॉम्पिटिशन लागलंय. हे गाणं बोल, गाणं बोल. अरे टीव्ही बंद कर. आमची गाणं बोलते कशी आजी सांग गाणं. इथं सोम भाकऱ्यांचं पीठ मळतंय, तोपर्यंत मी तुम्हाला किचन मधली तयारी दाखवतो. इकडं मामी मम्मी मस्तपैकी वर्क इन प्रोग्रेस आहेत. माम्या वन साईड एकटीच भाकऱ्या लाटते आणि भाजते ती, आणि मम्मी बाकीची तयारी करते. आणि मस्तपैकी देवाला आपला काही सकाळपासून माझा सोमचा आर्याचा उपवास होता. आता भूक जाम जोराची लागले, तर मंडळी झोपले. भूक लागले म्हणून झोपलेत तर नाही, पण एक नावाखाली झोपणं. नावाखाली झोपणं काय जास्त माहितीये काय? झोपणं म्हणजे नावाखाली. समजलं तुम्हाला? काही झोपलेत कोणच नाही, झोपलेत कोणच नाही, पण यांना भुका लागल्यात ना म्हणून हे झोपलेत. चिकन भावा उपवास आहे. चिकन बाजूलाच किचन आहे. मी सगळ्या वाजता इकडे येते, दरवाजा पण लावला नाही, तरी पण आम्ही एवढे कष्ट घेऊन झोपायचे. पण काय झोप काय येत भावा नाहीये. किती भूक लागले भावा, इकडे बघायचं. 1 किलोभर भूक लागलंय, पण 4 किलो जेवणार आहे. खीर किती वाज कौशिक? खीर किती वाज? कटोप मला. बाकीचं तुमचं तुम्हाला नवीन करा तुम्ही. दिवसभरात एकदाच जेवणार आहे मी. गाडीची हालत बेकार झाली जाम. तो बघा पुढं कंटिन्यू राहा, आपल्यासोबत जोडून राहा. चलो. गाईज आज जाम पाऊस पडलाय, म्हणजे कालपासून जाम पाऊस पडलाय. आणि हे बघा पाणी, बघा पूर्ण पाणी भरलाय गाईज. आमच्या इकडं फार मोहे मोहे गेलाय पावसाने इकडं. आमच्या इकडं मासे येणार आहेत. मासे आता पाण्यात गाडी आहे काय, गाडीत पाणी आहे काय समजा नाही आम्हाला. नाही, अरे रस्त्यात आहे पाणी, पाण्यात नाही रस्ता. भाऊ हे घर नक्की तुझंच आहे ना? काय माहिती. आता मागासून 10 बोललास तरी 5-10 मिनिटं झाली. एक लॉक तुला उघडत नाही आहे. हा उघडला लॉक उघडला. गाईज 5-10 मिनिटं झाली. हा लॉक उघडते, पण ह्याला लॉक काय उघडतच नाही. पण आम्ही आता इकडे आलो कारण का 12 वाजेपर्यंत जागायचं आहे. आणि आम्ही हाऊसी गेम घ्यायला आलोय. कारण सगळे खेळणार आहेत, बोलतात हाऊसी खेळायचा, म्हणून आम्ही घ्यायला आलो. तो सोमभाईचं हे घर आहे बघा, तुम्ही कधी बघितलं नसल. भावा तू बायकोचा बैल झालास रे. भावा बायकोचा बैल नाही, आईचा कान्हा आहे, कान्हा. ओ भाई मारो मुझे, मारो. हो घे मोठा. मोठा काय मोठा, आईचा कान्हा असाला.
बाईचं काळीत लागतं. कसं मर्दाचं काही लागतं, बाकीच्यांकडे नाही आहे ते, माझ्याकडे आहे ते. चला हौजी शोधूया. Few moments later. गाईज मागाशी हौजी आणायला गेलेलो, आता हौजी खेळायला सगळे बसलेले आहेत. मामा पण आलेला आहे हौजी खेळायला. 4884. आणि सगळे बसलेत. इकडे डेकोरेशन पण झालाय आणि इकडे हौजीचं चाललाय. आता वाजलेले आहेत 11:30 आणि सगळी मंडळी रेडी झालेली आहे आणि चंपा पण आलेली आहे आणि इकडे सगळी तयारी झालेली आहे. गाद्या एकदम चमचमीत चमकवलेली आहे आणि बाहेर कस्टमर पण आलेले आहेत. आणि आता आर्यन स्वरा तयारीला लागल्यात आणि हा झोपाड्या झोपेतनं उठून पॅन्ट घालते आता. काय पण लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आईला लाजला पोरगा. आणि मामा पण आपला आलेला आहे. अरे ढोलकी बजाव ढोलकी. A few moments later. गाईज हे खायची मजाच वेगळी असते. प्रसादी साखर पोहे सगळंच मिक्स. हे नारळाचं दूध आहे, हे गुळ आहे आणि ते आता मिक्स करून तो प्रसादी तयार करणार आणि त्यात पोहे येणार. गाईज माझ्या नशिबात आरती पण नव्हती, काहीच नव्हतं. कस्टमर आले मग त्यामुळे मी गेलो रूम वगैरे दाखवायला, त्यांना अरेंज करून दिली आणि मग आता आलो डायरेक्ट जेवायला. आता सगळे जेवायला बसलेत, आपण हॉलमध्ये जाऊ आणि बघू. मंडळी आपलं जेवण झालेलं आहे. ही फास्ट गँग सगळी जेवून उठलंय आणि साळावतप्रमाणे हे 2 मेंबर शेवटच राहतात. जेवा जेवा. हॅपी बर्थडे भावा. आज नाही. आता व्लॉग इथं स्टॉप करतोय, तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर चलो बाय बाय.